छत्री हे चिन्ह घेतलेलं आहे. आम्ही कुठल्याही गटातटातर्फे ती निवडणूक लढवली नव्हती आणि आजही निवडणूक गटातटातर्फे लढवत नाही हे पहिल्यांदा खुलासा लक्षात घ्या. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत. अशा त्या कुटुंबाशी आमचे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत हे जगजाहीर आहे. मोबाईलद्वारे फलटण नगरपालिकेच्या नागरी सुविधा आपण कशा प्राप्त करून घेऊ शकतो, याकरता काही ॲप वगैरे निर्माण केले जाऊ शकतात. नमस्कार, मी प्रिया. रक्षक रयतेच्या न्यूज चॅनलतर्फे आपले सहर्ष स्वागत. फलटण नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 जाहीर झाल्या असून प्रभाग क्रमांक 13 क मधील उमेदवार डॉक्टर सचिन भैया सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांच्याशी हितगुज साधण्यासाठी आम्ही आलो आहोत. नमस्कार सचिन भैया. नमस्कार. डॉक्टर सचिन भैया हे राजकारणातील दिग्गज व्यक्तिमत्व असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे ते मानद सचिव असून यापूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक म्हणून उत्तम काम केले आहे. आज ते प्रभाग क्रमांक 13 क मधून उभे आहेत. मागील निवडणूक आपण रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार गटासोबत लढवली होती. यंदाची निवडणूक आपण राजे गटासमवेत लढवित आहात. याबद्दल आपले काय मत आहे? नमस्कार. सर्वात पहिल्यांदा मी कुठल्याही गटातटातर्फे ती निवडणूक लढवली नव्हती आणि आजही निवडणूक गटातटातर्फे लढवत नाही हे पहिल्यांदा खुलासा लक्षात घ्या. 2011ला मी स्वतः फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीत मैदानात होतो. त्यावेळेस आम्ही फलटण शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे आम्ही सर्व उमेदवार त्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. 2016मध्येही आम्ही काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीला सामोरं गेलो होतो. त्या दरम्यान माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेस पक्षामध्ये होते आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद घेऊन नंतर त्यांनी काही कालावधीनंतर थोड्याच दिवसात राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश झाला. भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांनी खासदारकीची लोकसभेची निवडणूक 2019ला लढवली होती. त्यानंतरच ते खासदार म्हणून निवडून झाले. फलटणचा सुपुत्र खासदार झाला याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आमचा लहानपणापासूनचा मित्र खासदार झाला, त्याला ती संधी मिळाली, हे प्रत्येक फलटणकराला अतिशय आनंदाची बाब आहे. त्यांचे वडील आमचे नेते स्वर्गीय हिंदुरावजी नाईक निंबाळकर हे सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यांना त्या काळामध्ये माझे वडील कैलासवासी सुभाषराव सूर्यवंशी बेडके आणि त्यांचे संबंधित सर्व सहकारी आणि त्या काळामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा ते जरी शिवसेनेमध्ये होते तरी मैत्री या केवळ एका मुद्द्यावरती माझे काका कैलासवासी बाळकृष्णदादा आप्पासाहेब बेडके हे त्यांच्या प्रचारामध्ये तर 96 साली ज्यावेळेस नेते पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळेस अगदी सरसेनापती म्हणून त्यांनी ती भूमिका बजावली होती. अशा त्या कुटुंबाशी आमचे वैयक्तिक ऋणानुबंध आहेत हे जगजाहीर आहे. ते काही लपवायचं काही कारण नाही आहे. त्यामुळं इतके चांगले त्यांचे आमचे संबंध असताना आम्ही त्यांच्या गटात आहोत किंवा त्यांच्या सोबत आहोत म्हणजे गटात आहोत असा त्याचा अर्थ नसून आम्ही काँग्रेस पक्षाचे आहोत. आमची विचारधारा मधल्या काही काळ त्यांनी आमची विचारधारा स्वीकारलेली होती, परंतु आता त्यांनी पक्षीय राजकारणामध्ये पक्ष बदल केलेला असल्यामुळं त्यांची भाजप या पक्षाला आधारित काही विचारधारा त्यांनी आता बदलली असेल, परंतु आम्ही मात्र आमच्या विचारधारेशी ठाम राहिलेलो आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाबरोबर सोबत पहिल्यापासूनच कार्यरत आहोत. त्याचबरोबर आत्ता आम्ही जे आत्ता तुम्ही विचारलं की राजे बरोबर का तुम्ही गेला, तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे राजे गटासोबत म्हणण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची जी आहे त्याच्यासोबत आता आम्ही फलटणमध्ये आघाडी लढतोय. सोबत आमच्या माननीय खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांची कृष्णा भीमा विकास आघाडीसुद्धा आहे आणि कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही छत्री हे चिन्ह घेतलेलं आहे. काही उमेदवारांचं आमच्या धनुष्यबाण हे चिन्ह आहे, तर काही उमेदवारांचं काँग्रेस पक्षाचा हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह आहे आणि बहुसंख्य उमेदवारांचं आमच्या छत्री हे चिन्ह आहे. याची तुम्ही या ठिकाणी नोंद घ्यावी अशी मला आपल्या माध्यमातून सर्वांनी नोंद घ्यावी असं मला नक्कीच वाटतं.
रक्षक रयतेच्या न्यूज चॅनलतर्फे आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये जाऊन महिलांशी संपर्क साधला असता तेथील समस्या व अडचणी आम्ही जाणून घेतल्या. तसेच तेथील महिलांनी आम्हाला रस्त्यावरील खड्डे, ओपन चेंबर, स्वच्छता, पाणी, आरोग्य याविषयी आमच्यासमोर समस्या मांडल्या आहेत. तर आपण या समस्यांविषयी काय उपाययोजना करू इच्छिता? प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा विकास आघाडीतर्फे मी निवडणूक लढवत असताना तुम्ही ज्या काही समस्या आता सांगितल्या, लोकांच्या पुढं तुम्ही गेल्यानंतर सर्व्हेमधून तुम्हाला जे काही बातमी, माहिती मिळाली असेल किंवा लोकांना ज्या काही दैनंदिन अडचणी जाणवत असतील, त्या तुम्हाला ज्या जाणवल्या त्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे हे स्वीकारावे लागेल. तर काही प्रमाणात त्याच्या बाबतीत तथ्य नाही असंही म्हणावं लागेल. त्यामध्ये मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचं केवळ प्रभाग क्रमांक 13 मध्ये नव्हे, तर संपूर्ण फलटण शहरामध्ये योग्य दाबानं स्वच्छ आणि निर्जंतुक असा पाणी पुरवठा होणं अत्यंत गरजेचा मुद्दा आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सगळ्यात महत्त्वाची लोकांची मागणी तीच आहे, की पाणी पुरवठा व्यवस्थित वेळेत. त्यामुळं मी माझ्या स्वतःच्या जे काही लोकांना भेटीमध्ये किंवा माझा संकल्प जो आहे, त्यामध्ये हेच प्रमुख कारण माझा संकल्प आहे आणि तो करण्यासही मी कटिबद्ध आहे नगरपालिकेच्या माध्यमातून, की स्वच्छ निर्जंतुक पाणी पुरवठा जो 2 वेळा योग्य वेळ एक ठराविक वेळेमध्ये व्हावा. अशा पद्धतीनं आम्ही त्यामध्ये ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की फलटण शहरामध्ये काही भागांमध्ये आता काँक्रीटच्या रस्त्यांचं काँक्रीट पद्धतीनं रस्ते नवीन तयार केलेले जात आहेत. तर यापुढील काळामध्येही फलटण शहरामध्ये माझ्या 13 क्रमांकाच्या प्रभागामध्ये कशा पद्धतीनं अधिक चांगल्या पद्धतीचे रस्ते तसेच काँक्रीट जिथं आवश्यक तिथं काँक्रीटचे आणि जिथं आवश्यक तिथं डांबरी अशा दोन्ही पद्धतीचे चांगल्या दर्जाचे रस्ते आम्ही उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत राहू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा नागरिकांची, महिलांची, मुलांची एक सुरक्षितता फार महत्त्वाची असते. त्यांना सुरक्षित वातावरण फार महत्त्वाचं असतं आणि हे सुरक्षित वातावरण मला असं वाटतं, की काही प्रमाणात आपण सीसीटीव्ही कॅमेरे जरी बसवले केले चौका-चौकांमध्ये किंवा काही प्रमुख ठिकाणी त्या प्रभागामध्ये किंवा शहरामध्ये, तर त्याच्यावरती नक्कीच चाप बसू शकतो. काही प्रमाणात त्या गुन्हेगारीला किंवा ह्याला अडथळा आणू शकतो आणि त्या प्रकारे सीसीटीव्ही बसवण्यासुद्धा साठी त्याचबरोबर सीसीटीव्ही च्या बरोबरच आम्हाला त्या ठिकाणी तिथं पथदिवे म्हणजे रोड लाईट वगैरे जे आहेत ते इलेक्ट्रिक आणि सोलरचे अशा दोन्ही पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी बसवण्यासाठी सुद्धा कटिबद्ध राहू. अशा माझ्या काही योजना आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं शहराकरता वाढती लोकसंख्या जी आहे, त्याच्याबरोबर त्या वाढत्या लोकसंख्येला त्या पद्धतीनं त्या नागरी सुविधा निर्माण केल्या जाव्यात. काही ठिकाणी गटाराचे गंभीर प्रश्न आहेत. काही ठिकाणी गटारा वरती गेलेली आहेत आणि प्लॉट खाली झालेले आहेत. कारण बऱ्याच जुन्या कालावधीचं ते बांधकाम असू शकतं. काही ठिकाणी घरंही खाली गेलेली आहेत. तर त्या पद्धतीनं तिथं चांगल्या पद्धतीच्या त्या सुविधा निर्माण करून देणं आणि त्याचा नागरिकांना कमीत कमी त्रास तरी होणार नाही. एक वेळ त्यांना त्याचा फायदा नाही झाला तरी त्रास तरी होणार नाही, याकरता आम्ही सर्वजण काळजी घेऊ. असं ही कामं करण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू. त्याचबरोबर प्रभागातील काही समस्या ज्या आहेत, त्या आजच्याच बरोबर सर्वात महत्त्वाच्या फलटण शहरातही अनेक काही समस्या किंवा गरजा आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं, की नागरिकांकरता सिटी हॉस्पिटल जे आहेत, त्या सिटी हॉस्पिटलच्या फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. जे सामान्य नागरिकांना प्रत्येकालाच अगदी खर्च करणे, पुण्यासारख्या ठिकाणी जाणं, इतर शहरांमध्ये जाऊन उपचार घेणं वगैरे हे शक्य होत नाही. त्यांना स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे उपचार हे आपल्या फलटण शहरामध्ये फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून मिळावेत. यासाठी काही एक 2-3, 2-3, 4 निहाय तिथं सिटी हॉस्पिटल व्हावीत. त्याचबरोबर महत्त्वाचे जे आहे तो आठवडा बाजारचा जो प्रश्न होता मध्यंतरीच्या काळामध्ये खूप ऐरणीवरती तो प्रश्न आला होता फलटण शहरामध्ये. तर माझं असं सजेशन राहणार आहे पुढच्या नजीकच्या काळामध्ये, की फलटण शहर एवढं
मोठ्या प्रमाणात आता पसरलेलं आहे. आपल्या शहरामध्ये नगरपालिकेच्या काही जागा आहेत. त्या जागांमध्ये नगरपालिकेचा आठवडा बाजार होऊ शकतो आणि आपला एकच रविवारी आठवडा बाजार जो असतो, तो एकच झाला पाहिजे असं काही नाही. तर इतर भागामध्ये भाग बदलून आपण त्या ठिकाणी आठवडा बाजार भरवू शकतो. जेणेकरून माझ्या व्यापारी वर्गाला फलटण शहरातल्या त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर फलटण शहरामध्ये आता जागोजागी आपण संपूर्ण देशभर मोबाईलद्वारे अनेक व्यवहार केले जातात. त्यामध्ये बँकिंग व्यवहार फार मोठ्या प्रमाणात केले जातात. तर मोबाईलद्वारे फलटण नगरपालिकेच्या नागरी सुविधा आपण कशा प्राप्त करून घेऊ शकतो, याकरता काही ॲप वगैरे निर्माण केले जाऊ शकतात. ती देण्याचा आमचा नक्कीच प्रयत्न राहील. माझा त्यामध्ये कर भरणा असेल, नागरिकांना काही समस्या असतील, नागरिकांना काही दाखले हवे असतात, नागरिकांना मग त्यात जन्म मृत्यू नोंदणी वगैरे हे जे दाखले आहेत, त्या गोष्टी काही कामानिमित्त काही नागरिक इथले परगावी असतात. त्यावेळेस तेवढ्या कामाकरता त्यांना फलटणला येणं करणं ते ऑनलाईन अर्ज करू शकतात, ऑनलाईन त्या सुविधा प्राप्त करून घेऊ शकतात. अशा पद्धतीनं अनेक ज्या सुविधा आहेत त्या आपण तिथं देण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर महत्त्वाचं स्मशानभूमीचा एक फलटण शहराकरता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यात स्मशानभूमी फलटण शहराच्या किमान 4 तरी बाजूला असावी, अशा पद्धतीने मी काही शहरांची उदाहरणं देऊ इच्छितो. अगदी शेजारचं बारामती असेल, इस्लामपूर असेल, विटा असेल. शहराच्या प्रत्येक भागामध्ये त्या ठिकाणी तिथं आपल्याबरोबरच्याच त्या नगरपालिका आहेत, ब वर्ग नगरपालिका. तर त्या ठिकाणी तिथं स्मशानभूमी नगरपालिकेच्या जागेतच आपण तिथं रस्त्यालगत तिथं निर्माण करून देऊ शकतो. आणि स्मशानभूमीमध्ये सुद्धा मध्यंतरी मी कोरोना कोविडच्या कालावधीमध्ये मी स्वतः नगरसेवक असताना त्यावेळेस मागणी केलेली होती, की विद्युत दाहिनी, गॅस दाहिनी किंवा डिझेल दाहिनी वगैरे अशा पद्धतीत पण ती आपण एखाद्या स्मशानभूमीमध्ये तिथं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अनेक विद्युत केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या योजना आहेत. त्यातून नागरिकांना एकाच ठिकाणी जे काही व्यापारी संकुलं वगैरे जे आहेत त्याच्याऐवजी त्यांचं छोटे-छोटे व्यावसायिक जे आहेत, त्यांना टपरी वगैरे हे अशा प्रकारची अनुदानं देण्यापेक्षा कायमस्वरूपी त्यांना त्यांच्या रोजगाराकरता, व्यवसायाकरता कायमस्वरूपी पद्धतीनं त्यांना जागा कशी उपलब्ध स्वमालकीची जागा कशी उपलब्ध करून देता येईल, यासाठी पण मी प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर नागरिकांचे जे महत्त्वाचे जे एक बाजारपेठेमध्ये किंवा शहराच्या सर्वच भागांमध्ये किंवा जिथं आपली सरकारी ऑफिसेस आहेत, त्या भागामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्याकरता स्वच्छतागृहाचा एक फलटण शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात तिथं गरज आहे आणि होती ती दुर्दैवाने पाडली गेली किंवा त्याची नीट निगा राखली गेली नाही. त्याचाही मेंटेनन्स नीट राहावा याच्याकरताही काही माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहेत. त्याच्या माध्यमातून एक पे अँड यूज म्हणजे काही ठराविक रक्कम देऊन ₹2-5 सारखी आपण आपल्याच जिल्ह्यामध्ये अगदी महाबळेश्वर, पाचगणी ही जी गिरिस्थान नगरपालिका आहे, तर तिथं या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध आहेत. तिथं आपल्यातल्या काही मंडळींनी त्याचा वापर करून घेतला असेल. आपण अशा प्रकारच्या सुविधा फलटण शहरामध्ये दिल्या तरी काही त्या नागरिक उलटं त्याला अप्रिशिएट करतील. त्याचं स्वागतच करतील आणि त्यांच्या त्या एक गरजेची बाब आहे, नैसर्गिक बाब आहे. त्याला आपण त्या ठिकाणी त्यांना ती सोय उपलब्ध करून देणं आपलं नगरपालिकेच्या माध्यमातून कर्तव्य ठरतं. त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या कचरा व्यवस्थापनाच्या संदर्भानं हे काही समस्या आहेत. घंटागाडी फिरत असते, करत असते. परंतु कचरा गाडी घंटागाडीच्या संदर्भानं कचरा गोळा करत असताना त्या संदर्भात काही नागरिकांच्या महिला वर्गाच्या अडचणी आहेत. ते जे कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून त्या पद्धतीनं काम करून घेतलं जावं. त्याचबरोबर आता फलटण शहरामध्ये समजा पालखी मार्गाचं कामकाज सुरू आहे. ते किती दिवस चालणार आहे? त्यालाही काहीतरी कालमर्यादा असली पाहिजे. अनेक बाबतीत तिथं रस्ते उकरून ठेवायचे आणि जवळ-जवळ 6-6 महिने, 8-8 महिने ती कामं पूर्ण होत नसतील. त्या कामाचा त्याचा दर्जा पण आहे का? त्याच्यामुळे नागरिकांना काही अडचणी होत आहेत का नाही आहेत? हे सुद्धा बघणं, नागरिकांना सोय निर्माण करून देत असताना त्याची अडचण कमीत कमी कशी होईल, त्या कालावधीमध्ये त्या काम होत असताना त्या नागरिकांना कशा कमी त्या गोष्टीचा त्रास होईल, हेही पाहणं नगरपालिकेचं काम आहे.
त्याचबरोबर फलटण शहरामध्ये आता आपल्या अनेक पुतळे महान हस्तींचे, महान विभूतींचे आहेत. अगदी जिंती नाका परिसरामध्ये आजच ज्यांची पुण्यतिथी आहे, असे आपले सातारा जिल्ह्याचे थोर सुपुत्र आणि फलटण शहराचे जावई असलेले माजी उपपंतप्रधान कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब आणि कैलासवासी सौवियनताई चव्हाण यांचा पुतळ्याच्या तिथं अतिशय दुरावस्था झालेली आहे. या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील चौक, क्रांतिसिंह नाना पाटलांचा फलटण तालुक्यामध्ये त्या काळामध्ये स्वातंत्र्य संग्रामात फार मोठ्या सरडे परिसर, राजाळे परिसरात राहून फलटणमध्ये त्यांनी राहून फार मोठ्या प्रमाणात तिथं काही क्रांती केलेली होती आणि पत्री सरकारचं त्यामध्ये जे काही त्यावेळेस कामकाज झालं होतं हे फलटण शहरातून चाललं होतं. अशा ह्या महान हस्तींचे, महान विभूतींचे पुतळ्यांची दुरावस्था झालेली आहे. तर सर्वच पुतळे एक स्मृती उद्यान काही भविष्यामध्ये आपल्याला निर्माण करता येते का? स्मृती उद्यानाच्या माध्यमातून तिथं सर्वच पुतळे जर एकाच ठिकाणी घेता आले आणि जे चौक आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, त्या चौकांना नावं आपण तीच ठेवूया, परंतु त्या ठिकाणी त्यांचे आकर्षक पुतळे, त्याचा नागरिकांना त्या म्हणजे बाहेरून एखादी व्यक्ती आल्यानंतर त्या एवढ्या महान विभूतींचे ते पुतळे बघितल्यानंतर ते हळहळ व्यक्त करतात. ही आपल्या फलटणकरांच्या दृष्टीनं अतिशय शरमेची बाब आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची फलटण ही सासूरवाडी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं फलटण हे आजोळ आहे आणि त्यांचं एक त्या प्रमाणामध्ये फलटणमध्ये स्मारक होणं, करणं, त्याचा सन्मान राखणं आणि त्याची योग्य पद्धतीनं जोपासना होणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर फलटण शहरामध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह आहे. त्याच्या रखरखाव चांगल्या पद्धतीनं नगरपालिकेच्या माध्यमातून होणं, त्या ठिकाणी चांगले कार्यक्रम आयोजित केले जावेत. फलटणमधली जी सांस्कृतिक चळवळ जी काही ठप्प झालेली, पूर्वी फलटणला एक चांगली परंपरा आहे. महाराष्ट्रातले थोर व्याख्याते प्राचार्य शिवाजीराव भोसले सर ही फलटण शहर हे त्यांची कर्मभूमी राहिलेली आहे. आज भोसले सरांच्या नावानं माध्यमातून आम्ही महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेच्या माध्यमातून ते कार्यरत असताना त्यांच्या स्मरणार्थ, यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही साहित्य संमेलनं घेत असतो. साहित्यिक चळवळ वृद्धिंगत व्हावी, नाट्य परिषद फलटणमध्ये आहे, त्याचं कामकाज चांगल्या पद्धतीनं व्हावं. इतर लोककला ज्या आहेत फलटणमध्ये, म्हणजे फलटणला खरं म्हणजे घडशाचा मुलूक असं म्हणलं जातं आणि तो घडशाचा मुलूक म्हणजे घडशी समाज जो आहे, तर तो जुन्या काळापासून फलटणमध्ये त्यांची जी काही लोककला पिढ्यानपिढ्या चालत होती ती लोप पावलेली, तर त्यालाही कुठंतरी एक चांगली अवस्थेत आणून त्यांना हे वृद्धिंगत कसे होतील आणि त्या पद्धतीनं त्यांचं कामकाज त्यांना त्याच्यापासून केवळ उदरनिर्वाह चालू नये, तर त्यांच्यापासून ती कला इतरांनाही कशा पद्धतीनं देता येईल याकरता काही प्रयत्न होणं गरजेचं आहे. याकरता मी निश्चितच काही माझ्या डोक्यामध्ये कल्पना आहेत, त्या मी भविष्यकाळात फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून राबवण्याचा निश्चितच प्रयत्न करेल. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल आपलं काय मत आहे? प्रभाग क्रमांक 13 मध्ये आम्ही अतिशय सुसंस्कृत, उच्च शिक्षित अशा पद्धतीचे उमेदवार दिलेले आहेत. अगदी आमचे नगराध्यक्ष पदाचे जरी उमेदवार तुम्ही पाहिले, ॲडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे रामराजे नाईक निंबाळकर, हे स्वतः एक वकील आहेत. मुंबईमध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते वकिली करतात. त्याचबरोबर त्यांचे स्वतःचे काही इतर व्यवसाय आहेत. फलटणकरांना ते रोजगार त्या माध्यमातून देत आहेत. त्यांचे आता नवीन फार मोठ्या प्रमाणात व्यवसाय 2 नवीन उभा राहत आहेत. याची आपल्या फलटणकरांना जाणीव आहे. त्याचबरोबर आमची मी माझ्या प्रभागापुरतं जरी बोलायचं म्हणलं तर संपूर्ण फलटण शहरामध्ये आम्ही आमच्या शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीतर्फे अतिशय उच्च शिक्षित वगैरे अशा पद्धतीचे सर्व प्रकारचे असे उमेदवार दिलेले आहेत. पण माझ्या 13 प्रभागाबद्दल जरी बोलायचं तरी सानिया फिरोज बागवान ही IT इंजिनियर मुलगी आम्ही त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून देण्याचा प्रयत्न. तिला कॉग्निझंट सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये आजच तिचं जॉईनिंग आहे. त्याचबरोबर निर्मला शशिकांत काकडे या एक सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणाऱ्या, सांस्कृतिक आध्यात्मिक कार्यात सहभागी असणारं व्यक्तिमत्व म्हणून फलटणकर त्यांना पाहतात.
त्यांचं भजनी मंडळ असेल, इतर सामाजिक उपक्रम असतील, त्यांच्या मिस्टरांचा केबल व्यवसाय अनेक वर्षापासूनचा आहे. त्यातून त्यांना लोकं ओळखतात, करतात. त्याचबरोबर मी स्वतः सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके माझं अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे आणि स्वतः मला अगदी मानद डॉक्टरेटसुद्धा मिळालेली, PhD मिळालेली आहे आणि आम्ही असेच उच्च शिक्षित किंवा अशा पद्धतीचे सर्वजण असताना योगायोगाने आमच्या 13 नंबर प्रभागामध्ये सर्व उच्च शिक्षित किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मतदार बंधू भगिनींचा जास्त प्रमाणात भरणा आहे आणि आम्हाला कुठेही चौकामध्ये उभा राहून दहशत माजवणं, माता भगिनींची छेडछाड करणं, अशा प्रवृत्तीचे आम्ही कुणी नाहीये किंवा आम्हाला खंडणी गुंडगिरीच्या आमच्यावरती धमक्या कुठं काही दाखल झालेल्या नाही. जे आम्ही आहोत ते सरळ मार्गी आहोत. अतिशय सभ्य सुसंस्कृत पद्धतीच्या घरातले आम्ही सर्वजण आहोत.